हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? बरे आहेत ना? चला काय चाललं? चला आज रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे नाश्त्यासाठी कांदा पोहे, पण वेगळे बनवणार आहे. तुम्ही वेगळे बनवत असताना मी वेगळे बनवणार आहे. आता बघा वेगळे म्हणजे कसं तुम्हाला समजेल पुढे. आधी तर पहिला कांदा कापून घेऊया आपण. धुवून घेऊया पोहे, एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे, चाळून पण घेतलेले घ्यायचे, पूर्णाची चाळण आहे. धुवायचे म्हणजे पाणी खाली नितळते, चिखल होत नाही. कढई ठेवली, आता कढई तापली. चहा उकळाई टाकला इकडं, अद्रकवाला चहा पण टाकलाय उकळायला. आता इकडं चहा नसेल तर आमच्या घरच्याला कांदा पोहे आवडतच नाही. तेल टाकलंय 2, आणखीन एक टाकूया, 3 पळ्या. आपण मोहरी, कडकडीत मोहरी चांगली तळली पाहिजे. त्याच्यानंतर एकदम खरपूस शेंगदाणे आणि जिरे नंतर टाकायचे. जिरे हलके असतात ना, पटकन तळते. हे असे एकदम खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे. फुल गॅस करायचा जरा चांगलं. आता टाकू जिरे आणि नंतर कांदा टाकलाय आणि कढीपत्ता पण टाकलाय. थोडीशी कोथिंबीर बी टाकूया तेलात आपण. बघा, हळद पण टाकू. वेगळे करणार म्हणजे पुढं दाखवते अजून. हळद आली आणि त्याच्यातच मीठ टाकायचं आहे आता आपल्याला. झालं मीठ. पोहे भिजवून ठेवले तर सुट्टे करून घेऊया. असं बघा, मस्त भिजले तर, मऊ लुसलुशीत झाले तर आता मजा येणार आहे चहा पोहे खायला, नाश्ता. चला थांबूया. पोहे आले. वेगळी म्हणजे लाल मिरची पावडर, एकदम छान लागते पोहे. हो का, मला तर आवडते. आता तुम्हाला आवडते का नाही बघा, आमच्यासारखे बनवून बघा एकदा कसे होते. खूप छान लागते. तर मिरची नाही टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, तर कोथिंबीर टाकायची. आपले पोहे छान फ्राय झालेले आहेत करून, हे बघा. आता त्याच्यात आपण कोथिंबीर टाकायची. बघा, हे झाले वेगळे पोहे. लाल मिरची पावडर, तुम्ही काय म्हणता ती लाल मिरची पावडर, चटणी काय असेल ते हेच टाकायचं. मिरची नाही टाकलेली, फक्त हिरवी ह्याच्यात, ही वेगळी. आणि ह्याच्यासोबत चहा पण उकळाया. बघा, चला आपण करूया. आता करूया नाश्ता. चहा पोहे, कांदा आणि लिंबू, मस्त चहा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.